घरातील रामबाण उपाय। सर्दी खोकला झाल्यास लसूण तुपात परतून खा, आराम लगेच मिळतो। पोट साफ न होणे किंवा गॅस असल्यास लिंबू पाणी मधासोबत घ्या। स्नानाच्या पाण्यात हळद आणि मीठ टाका, त्वचेचा तेज वाढतो। तुळशीच्या 5 पानांमध्ये मध मिसळून खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते। डोकेदुखी असल्यास कपाळावर बर्फाचा पॅक ठेवा, झटपट आराम मिळतो। काकडीचा रस डार्क सर्कलवर लावल्याने थंडावा आणि तेज मिळतो। दुधात जायफळ घालून झोपण्यापूर्वी प्यायलास झोप चांगली लागते। आल्याचा काढा पिणे सर्दी, ताप, अंगदुखीवर रामबाण उपाय आहेत। प्रत्येक दिवशी 10 मिनिट ध्यान करा, मानसिक शांतता मिळते। पुदिन्याचा रस आणि लिंबू अपचन व मळमळ वर उपाय आहे। डोकं दुखत असल्यास खोबरेल तेलात कापूर मिसळून मालिश करा, लगेच डोकं दुखणं थांबेल। तणाव कमी करण्यासाठी गरम पाण्यात थोडे सेंधव टाका आणि आंघोळ करा, लगेच आराम मिळेल। आंब्याच्या कोळीची पूड खोकल्यावर फायदेशीर आहे। मधात हळद मिसळून दररोज 1 चमचा घ्या, शरीरातील सूज कमी होते। पालक किंवा मेथीचा रस रक्तशुद्धी आणि हिमोग्लोबिन वाढवतो। सफरचंदाचा रस दररोज घ्या, जेणेकरून पचनशक्ती सुधारण्यास मदत होतो। गुलाब पाण्याने चेहरा धुणे चेहऱ्याचा ग्लो वाढतो। गायचं दूध सायटिका किंवा सांधेदुखीवर फायदेशीर आहे। भाताच्या पाण्यात हळद मिसळून लावा, सनबर्नवर उपाय आहे। बदाम रात्रभर भिजवून खाल्ल्यास मेंदूचा विकास होतो। कोरडी त्वचा असल्यास तिळी तेल किंवा नारळ तेलाने मसाज करा। कांद्याचा रस केसांच्या मुळात लावल्यास केस गळणे थांबते। हा उपाय अगदी 100% खरा आहे। झोपण्यापूर्वी पायात तूप लावल्याने तणाव कमी होतो आणि झोप चांगली लागते। निमाची पाने उकळून ते पाणी केस धुण्यासाठी वापरा, कोंडा कमी होतो। सकाळी उठून कोमट पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि वजन कमी होते। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा।